सगळं वाजलं, पावणे वाजलं. तर मंडळी सुरुवात करायची. आज कोयलोट जारी राहिला शाही. तर भुवा कसं कळ काढून गेलं, खणून गेलं, एका बाजूनं तरवा पेटून गेलेला आहे, भर पावसात पेटवलेला. आपण काय सुरुवात करायला गावठी माणूस आपण. तर आज हे डावाला कुठल्या काय बघा सगळं. हा या सगळ्या मंडळी इथं आलेली आहे. टाइम झालेला आहे. आज मानपाने हा कार्यक्रम लावलेला आहे. बाय देवा सोमेश्वर स्वागताय कालकाय नावलाय महाराय जुलाय आहे चंडिका भराडे वाजायच्या खऱ्या अरे भैरी भावाने रवळ आता कोण मालका गावच्या मालका परसव मराठांच्या मालका रात्रीची येळ झाले चंद्र भाग्या दिलाय गायत्रीला बंधन लागले रखवाल्याची फिरायची येळ झालेली आहे आणि चतुर्शिवाच्या मालकाला बोलावून घे आणि सप्ताहपूर्व राजी कर आणि असुर सुद्धा या सगळ्या लेकरांना सुखी ठेव आणि माझ्या बारीवर माझ्या आईशी वगैरे आपण गावठी खेळ मधला नटून थटून साथ करून मथुरेच्या बाजारला चालले. तेव्हा नाटकामाला त्याने सांगितलं वाढला मोठला यांचा आहे ना प्रत्येक गोष्टीत करा सो गणपती बाप्पा अरे मंगलमूर्ती आईला सुरुवात पाणीला सुरुवात याने सांगितलेलं आहे. म्हणतात गुराकडे म्हणतात होतं हे पुण्यास कधी गेलं आणि कधी गेलं सगळ्या सांगतो. सुरुवात करूया. माझा व्हायचं कमी हा ती भांडी व्हायची कमी करा. नाही भांडी तेवढी राहू दे पण त्यांचं जरा बटणं खाली द्या. माझ्याच बरं राहू दे तुरे वाजायचे. तर या ठिकाणी शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आदरणीय सन्माननीय माननीय संजीव कालमकौली आणि त्यांचे सहकारी सगळे सहकारी सगळ्यांची काही नावं घेणं शक्य नाही आणि सौजन्य बाबूशेठ पाटील आणि मित्र संदीप बलेकर सर्वांना मनाचा मुद्रा करून वाटत खंडाळा गावचे माझे आदरणीय वस्तात प्रभाकरजी धनावणे वाटत कवठेवाडी ह्या गाडीनं आमचा हा कलगीतुराला हिरा दिला आणि या हिऱ्यामुळे अनेक प्रश्न आम्ही सोडवू शकलो. परवाचा गणाचा विषय माझ्या गणेशापायी असं घडलंय काही खेळकड्याला धडस केलं नाही असे गण त्यांच्या माध्यमातून मला मिळाले. प्रभाकरजी धनावणे आदरणीय
सन्माननीय माझा महामेरू आणि त्यांचं हे गाव आणि त्यांच्या अनेक मंडळी आले आहे मानाचा मुजरा करतो. आमच्या घराण्याचे मान शान झराचे वीर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. आशीर्वाद ठेवा. आज आमच्या खेळात चाले करून आलेले आहेत. झराचे वीर माऊली कुठे आहेत? लक्ष ठेवा माझ्यावर. आणि त्याप्रमाणे मित्र शक्तीवाले प्रभाकरजी धोपट एक आदरणीय शिक्षक आणि माझे प्रतिस्पर्धी कार्यक्रमाला लाभलेले आहेत. तुरेवाले अंत नको पाहूचे आमचे सुनील लोगडे माऊली या ठिकाणी आहेत. आमचे पाहुणे आमचे पाठीराखे व्यावसायिक सुनील भोजे सर, श्री पांडुरंग गोरे नागरातले आमचे आलेले आहेत. शाहीर राजेंद्र धनावडे, शाहीर विश्वनाथ शिर्के, शाहीर परेश धनावडे व विजयजी कोरटे माऊली आमच्या प्रभाकर धनावडे माऊलीची मंडळी. राजू खेडेकर एवढं साखरबत आणले आहे. एका कोपऱ्यात कुठं आलो आलं हरकत नाही. आमचा विजय पुढेकर सर्वेश्वरात करवईत आणले. आमचे रामभाऊ आलेले आहेत. तुम्हाला फार मिस करतो. रामभाऊ शप्पा सांगतो मिस करतो. आमच्या विजयभाऊला मिस करतो. पण ते काय उजवा करून देत नाही आणि बारी काय सुरू करत नाही. साम्राज्य जेवढा मोठा केला माणसाला करायचा काय. त्याचप्रमाणे चंदन दर्डे माझा असेल, श्याम सिद्धप आहे, कोकणकर आरजी आहे, सुमित तारवे, सगळी मंडळी लव यू. कुणाचं नाव राहिलं आय माय सॉरी. शाहीर आमचे महेंद्र सिद्धप आहेत आमच्या घराण्याचे. आमचे तुषार पंधरे माऊलीचे जे आमची मंडळी आहे. करबोडे गावचे आमचे प्रकाश शिंदे माऊली आणले आहेत मानाचा मुजरा. त्याप्रमाणे वरवडीचे विजय गोरे आहेत, राज कातकर आहेत, आमचे नृत्यदर्शक संदीप भलेकर आहेत, मोहन भलेकर आहेत, पंकज घाणेकर माझा मित्र आलेला आहे. हे बघ्या त्याला भेटलं भाऊ आणि किशोर कुळी मनसेचे आहेत. सर्वांना मानाचा मुजरा करू. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता राहिलं माझा प्रतिस्पर्धी खेळातली माझी चमचमती बाई या ठिकाणी आले. जानवन मानाचा मुजरा, विजय साहेबांना मानाचा मुजरा आणि माझ्या बाईला पण मानाचा मुजरा म्हणतात. मला काय घटस्फोट देणार नाही. अगं तुला घटस्फोट देऊन या पावसा पाण्यात जाऊ कुठं. अगं मी आपला असा काळा वारा तू तर म्हणजे धुरा काढता. आता येणार कोण? हे सिद्धिया येणार कोण म्हणून मी आपली पुरून तुला खाणार. पण एका बाजून कसं होतं तर फक्त भगतराव कुलकर्णी तुमचा नाश स्टँडर्ड असायचा. एका उंचीवर नाश कुठं शांताने कुठं काय आपण गावले माणूस भेटली. आता फक्त वारी देवस्तवन या ठिकाणी स्तवन करतोय. माझा घरी शंकराची आणि या भूमीमध्ये जो वाटत खंडाळा जो खंडाळेश्वर म्हणून उदयास आला. जे कुठून एका जांगळ्याची गाय आली, पाना पाजला आणि जांगळ्याला धावून आला. ह्या काय नक्की काहीतरी भानगड आहे. माझ्या गायीचा पाना जातो कुठं आणि रागात कोणती मारली. 3
तुकडे झाले. स्वयंभू इथंच राहिला, एक बरोवड्यात गेला आणि एक दुसऱ्या ठिकाणी गेला. तवलात उल्लेख आहे. आणि तो परमेश्वर आणि त्याच्या देवळातल्या घंटेचा आवाज जो जो दूरपर्यंत जाईल तिथपर्यंत कुठपण भाव खोदा वीर खोदंत पाणी पडतं पाण्याचा धारा ठेवाला आमचा खंडाळेश्वर. काय पुण्याने काय सत्वाने काय तेजवाला. कोण वारवडींचा पहिला आला एका अशा पाषाणाला पुजलं, त्याला कोणाचा तरी फोन घेतला आणि आता एकापासून 21 झालं, 5 25 झालं. अरे भरल्या जाणार शिरल्या आणा त्या टोरा टोरात गोरा ढोरात या वासरात मुंबईपासून हेतपासून गावापासून आणि मुंबईपर्यंत ज्याने रखवाली केली तो खंडाळेश्वर. त्याच्या चरणाशी स्तवन ठेवतोय तुमच्या सगळ्यांना सांगते ना. लक्ष असो, मी गावठी माणूस मंडळी मावळी या म्हणतात घोडा काढला घोडा काढला आहे. चला काय इच्छा ना 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 ना. घंटानाद हा जाईल जिथवर, घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. बघते का घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. लक्ष असावं, इफेक्ट दादा इफेक्ट नाही सगळा कोरडा आहे. घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा. श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा.
शंकरा बोल श्री गणपती गजानन कामदेवी अखंड हरदासवारीचा बोल तूर बोल भीमाशंकर गणेश भिकाजी अमर भीषण शंकर प्रभाकर रवंडानाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी बक्षीस आहे. तत्पूर्वी भवानी गण गायलेला आहे. भवानी गण गायलेला आहे की म्हणे सजली वसुंधरा पैसा आला बघा असं आलं की पैसे येतात घेऊन दिले सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हऱ्या सांग येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा. तर भवानी चांगला आहे कधी येणार सांग कधी येणार सांग येणार कधी घरा. गोवा 14 सप्टेंबर लिहून ठेवायचे 14 तारखेला हे म्हणालो. तर देव येईल गण घरी चला करूया हो तयारी. भवानचे ज्या चाल आहे ते चाल द्यायचा प्रयत्न करूया नंतर आपली बारी सुरू करूया. देव येईल गण घरी चला करूया हो तयारी. विश्वाचा तुवा करी सारी स्वप्ने जो साकारी करी निसर्ग सजूनारास तुझी सारी. विश्वविधाता गणपती तू कार्यभारी. अशी बक्षीस चालू होती थोडीफार एकत्रित झाले असेल समजून घ्या. तर आता काही बक्षीस आले आहेत. या ठिकाणी उद्योजक आमच्या घराण्यातील आदरणीय प्रकाश शिंदे माऊली आमच्या घराण्यातील आहेत. 1001 रुपयाचा पारितोषिक त्याबद्दल मनस्वी आभार शिंदे माऊली. खंडाळेश्वर नृत्य कलापथक धोपटवाडी आणि यांचे आमचे मित्र प्रभाकर धोपट माऊली 251 रुपयाचा पारितोषिक. युवराज दशरथ रवींद्र निलेश गाव कोणगोस संगमेश्वर आले तुमचा विधीचे लेखक यांचा गाणं मी केलेलं आहे. 501 रुपयाचा पारितोषिक आहे. या आमच्या कोणगोसच्या मंडळींचा आणि फरमाईश आहे गोवा नमान झाला पाहिजे एक घंटास्पेट पाहिजे आणि डायलॉग मोठे मोठे गार केलं. अरे मोठे मोठे गार केलं गंमत मध्ये भेंडी लांबवर करा हिम्मत मध्ये माझं क्या करून मेरी बिल्ली तेरे पे मैं राजेश बुवा असं काय करायचं. मोठे मोठे गार केलं एक कोणाचा तरी दुसऱ्याचा असेल दुसरा वाक्य माझा आहे आणि म्हणतात राजेश निकम खडा जास्त किंमत मध्ये 18% जीएसटी लावून आहे 18% जीएसटी लावून आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा हिशोब झाला पाहिजे. आणि काय नमन करायचं बघा. आता नमन केलं तर म्हणतात बायकोचा तो ऐकायचा नमन करायचा नाही. हे पब्लिक नमन करू की नको मंडळात इकडे जातो. अहो आता तिकडं संगमेश्वरातलं जाकडी झाली आता कालच झाली मुंबईला. हे मुरतुंग लावतात ढोलकी लावतात तबला लावतात हे जाकडीच नाचतात आणि बाहेरला सोंगा येतात. हे आपलं काही पण बोलू देत नाच आणि शक्यतोला लय असा काही वेगळा फरक नाही. तिकडं स्तवन होते तिकडं म्हणणे होते. हे पहिलं वधू नमन माझं नमन माझं
तसा षटपुरात आला कर त्या गणपती लागतात ना असं जमाना मग ता तिकडं कर तिकडं कर मग आल्या तिकडं गवळणी थाट माट करून घरातलं सजवण्यात आलेले आहे मग तशी इकडं गवळण मग तिकडं वग दाखवतात समाज प्रबोधनाचा तसं इकडं दुसऱ्या बारी समाज प्रबोधनाची गाणी काही येडा नाही हा मंडळी हे येडं बनवतात पण मी येडा बनणार नाही येडा बनणार नाही मी तो साधा पण साधा नाही देव ठेवायचा साधा नाही पैसा नाही धामात मला वाटत श्री गवळनाथ नृत्य कलापथक वाटत उभे पाखाडी अरे वा वाटत उभे पाखाडी 200 रुपयाचा पारितोषिक फरमेश कुर्याचा समलाय साहेब आणि राजू खडेकर 500 रुपयाचा पारितोषिक आणलाय हा नावगणाचा बोलायचा पैसा माफ चेतन एकनाथ धनावडे कवठेवाडी वाटत आमच्या गुरु घराण्यातून आणले आहेत 1001 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद आणि विजय शेठ कुळेकर कडवाई संपूर्ण नागपूरसाठी किती दिले होते मग 1000 दिले आहे 1000 रुपये तर पटलं कधी तर ए 2-3 फरमाशी घ्या नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांदायचं भेट दिली गाव देवानं भेट दिली खंडोबा तुला पवत बांधायचा पवत त्यांच्याकडे आणि तो गण अनेक फरमाईश आल्या तर रेकॉर्ड करायचा गोवा बोललं अजून रेकॉर्ड आलेला नाही नवीन काय आलेलं नाही येणार आहे गोवा तुमच्यासाठीच थांबलोय आपल्याकडे जो रेकॉर्ड होणार आहे त्याच्यासाठी जरा थांबलोय शनिवार रविवार सगळं बुक आहे झांझट होते बोलकी मग ढोलकी सारे जण साज संगीत बाज रंगीत आलं वरून माना अरे माझा तुर्याचा सदलाईसा त्यात नाचती अष्टगण माझा तुर्याचा सदलाईसा त्यात नाचती अष्टगण आणि हेतून आखेच्या अंतरावर असला जय विनायक हे भय थांबवा आता हेतून आखेच्या अंतरावर असला जय विनायक 2003 साली जिंदाल कंपनी आली त्याच्या आधी नेल्सन आणि गणपतीचं मंदिर बांधलं गणपतीचं मंदिर बांधलं तिथपासून फेमस झाला जिंदालचा गणपती इथनं आखेच्या अंतरावर पुण्याचा बाप्पा गणपती पुळे इकडे जय विनायक आता झाला आमचा जिंदालचा गणपती या दोघांचं मत या घेऊन खंडाळेश्वराचं मत घेऊन सादर करतोय तुमचं लक्ष असं झालं ओके तूने प्रीत जो काळी बात जय विनायका तुझं नमन माझे जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती
तुझ्या नगरीत साज करून सागरीत, तुझ्या नगरीत साज करून सागरीत, देव पुण्याचा हा केवरती, जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती, 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 तू जिंदालचा गणपती, तू जिंदालचा गणपती, तू जिंदालचा गणपती, तू जिंदालचा गणपती, जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती, जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती. छताचे स्तर त्याचे दृश्य मनोहर, जाते हरवून दे माझे भान, हो पिवळी मूर्ती हा लागे ध्यान, नावी नवी नायकान, द्यावी माझं तुमरी तुझं कर नाही, द्यावी माझं तुमरी तुझं गणपती म्हणून 2003 साली मूषक वाहन देवच जाळन, तव चरणाशी जाओ शरण, तव प्रेम सती, जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती, 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 तू जिंदालचा गणपती, तू जिंदालचा गणपती, तू जिंदालचा गणपती, तू जिंदालचा जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती. स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आले गवळण यांची परंपरेनुसार तसंच सगळं हाय. ते म्हणाले हे काल्या तुझ्यावर घेऊ नको, हे मी जे काळ्या म्हणतोय तुझ्यावर घेऊ नको, हे घोगडेवाल्या हे तुझ्यावर घेऊ नको. आणि म्हणते की गोटी म्हणते काय तुझी हरवल काळी गोटी. अरे 12 रंग आहेत का, त्याच्यातनं काळी तेवढी कशी दिसली गोटी. लबाड आणि हे माझ्या चमचमते बाय, हे माझ्या सगळीचे बाय. काळी गोटी म्हणते, काळी गोटी म्हणते जपून ठेव. सांडल म्हणते सांडल असंच म्हणे ना. कुठलं ते ऐक रे काल्या घोंगडीवाल्या, इतिहास सांगविंदा ऐक रे काल्या घोंगडीवाल्या, जरा सावरून तर लंगोट
धरा सावरून धरलं उद्या खेळाची होईल खोट तुझी हरवलं काळी गोटी. ते असंच करत होतं काय रे ते बरं खरं होतं ना. तर ही माझ्यापेक्षा मोठी आहे, शाणी आहे. राधाबाई मोठी होती, एवढी मोठ्या होत्या, या भारतीय कृष्णाबरोबर खेळायच्या. तर मोठ्या म्हणजे अक्कल जास्त असती. मग उद्याचा प्रॉब्लेम होणार असेल, उद्या खेळायची अडचण होणार असेल, उद्या खेळायची खोटी होणार असेल तर काय म्हणतो आहे तो सांगायचा निरोप सांगा माझा. आजच्या बाजूला आहे तर कोकणी कोक काय नाही कोकणी कोक हे ना बाकीचं सगळं जमता, पण नाचत असेल टोपी बी घालायला लाज वाटते. अशी सरळ येते. माझा एक डायलॉग आहे, अरे अडवावर पे आता है उसको पड़वल दौड़का बोलते हैं और शक्ति दुरा शाही होके टोपी ने पहनता उसको बोड़का बोलते हैं. आपला सगळा गावठी मी नमन पण करणार, मी मंगळाष्टक पण म्हणणार. जर काय म्हणायचं तर म्हणा. हा माझी लाडाची हो घटस्फोट कसा गेला. जर काही घेतला नाही कोणी ना त्याला हे लावायचा, अरे त्यांना अवघसा सुचली नाही तर माझ्यासारखा चांगला बरकतीचा माणूस कोण नाही. अरे बरकतीचा माणूस शपथ चांगला माणूस दिसायला का, पण बाकी बरकत तर काय म्हणतोय, आहे लाडाची गोड गुणाची हो आहे लाडाची गोड गुणाची बाई वयान आई मोठी बाई वयान आई मोठी करू नको समाजी तू खोटी ठेव हातात धरून कोटी. करू नको समाजी तू खोटी ठेव हातात धरून कोटी. करू नको समाजी खोटी ठेव हातात धरून कोटी. करू नको समाजी खोटी ठेव हातात धरून कोटी. आहे लाडाची गोड गुणाची हो आहे लाडाची गोड गुणाची बाई वयान आई मोठी बाई वयान आई मोठी. एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ 10 11 12 13 दाखव का तुझा म्हणा. हा कुठल्या बाजूला ह्या शक्तीवाले हो डॉक्टर तुम्हाला काय म्हणता, हे काय काय शक्तीवाले आहेत ना डॅमेज नॉन सायन्स पण ह्या अंगावर घेतात नांबरे पण तेवढा समाज प्रबोधनाचा विषय पण दिला. अहो गावठी असल्यामुळे काय झालं तर सांगतोय, गवळ्याच्या चंदा बंदा कुंदा भेटाया तुला आल्या दिंदा. मी साधा माणूस गवळणी पण कशा, अरे गवळ्याच्या चंदा बंदा कुंदा भेटाया तुला आल्या दिंदा. भेटाया आल्या दिंदा त्याच्या मोरात किती केली त्याची निंदा. अगं भेटाया आल्या दिंदा त्याच्या मोरात किती केली त्याची निंदा.
आणि आता दोन फरमाईश आलेल्या आहेत. फरमाईश आलेली आहे त्याच्या आधी आयोजकांचा प्रश्न आहे आणि भुवांचा प्रश्न आहे. तर फरमाईश घेऊया आपण. फरमाईश घेऊया. ते बोललं नमान म्हणतात करणार नाही. नमान वाईट काय नाही. फरमाईश आहे. आता फुलबुसवरनं आलं, संतोषवरनं आलं, आपलं 500 रुपये दिला नाही, 700 रुपये गाडीचा खर्च झाला. त्यांनी सांगितलं नमान करा. We having a problem nonsense. ग्रंथ उपासक तुकाराम मालक माऊली तुम्हाला चरणस्पर्श तुकाराम मालक माऊलीकडे 200 रुपये आले आहेत. एक समाज तोडचं गाणं कुठे आहे चालतं घेतो. हे नमन वाजव काय होईल तर किती 30 सेकंद तरी झाले की नाही. यांना प्रॉब्लेम काय हो 30 सेकंदला जरा मजा येईल तर प्रॉब्लेम काय आहे. यांना प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टीचा आहे. आता शक्तिपुत्रासारखं काय होतं ह्या गोष्टीत तर मी वाईट तर बोलत नाही तरी पण यांना प्रॉब्लेम. एक तर प्रश्नपत्राकडे जायच्या फरमाईश आलेली या फुंगस गावात त्यांच्या आधी एक भय भाजावळ कमी करा रे. हे दिसता सगळा धूरच्या धूर बाहेर पाऊल लावलेच तुम्ही तर हे दमा दमा न व्हायचा माणसा हे थोडंच राहून दे. ते एकच सांगतो परत. आजकाल आम्ही शिकलो मॉप हे सगळ्यांना व्यवस्थित आहे का बाबा बसा पाहून आम्ही शिकलो मॉप. आमच्या पोरी पण नाही शिकल्या म्हणजे आपल्या आया बहिणी कमीत कमी ग्रॅज्युएट त्याच्यापुढे नर्स होतात MBBS होतात डॉक्टर इंजिनियर वकील काय म्हणशील MPSC कडून ऑफिसर सगळं काय. आणि कॉर्पोरेटमध्ये पद्धतशीर IT BTला पद्धतशीर आमच्या पोरींना पैसा पगार चांगला. पहिला आमचं वाडवडीत जायचं ना ते ऐकायला येतं ना तुम्हाला. हा पहिलं जायचं ना स्वर्गतीला तर पहिलं बघायचं याच्यावर उडवी किती आहेत वाट्या किती आहेत. जेवढा गावात जास्त तेवढा श्रीमंत तेवढे याचं शातले म्हणजे पोरगी माझी कुठं कमी पडायची नाही कुठं बरकत तिला कमीच पडायची नाही घेऊन टाकायची ह्या लेवलला होता. आता मुंबईला घर आहे 1 BHK आहे गाडी बिडी आहे पोरग्यास पगार किती आहे ह्या सगळ्या. आणि पोरगीला 50,000 पगार पोरग्याला 60,000 पगार पद्धतशीर वर लाखाच्या वर पगार महिन्याला. झालं लग्न ठरलं आलं पाहुणे हे घातली घोगडी झाली मांडवली झाली सगळी पोरगी देतो तो केली घर बघणी झाली. घर बघणी कोण करत नाही फक्त पैसे घेतात. घर बघणी झाली साखरपुडा झाला असं भरलं सगळं चव भरला पद्धतशीर लिडं घातलं सगळं आणि बांगडी फुटली बांगडी भरली चौकात बांगडी भरली पोरीचं झालं लगेच झालं कन्यादान पोरगिली. त्याच्या आधी ह्या झालं प्री वेडिंग शूट हे तारीख आहेत हे सगळ्या आर्थिक. आता तुम्हाला सांगितलं असतं तिकडनं वर समुद्रातनं वर पेवतात इकडनं जातात फोटो काढतात कोण धोतात कोण चुलीवर जेवण करताना फोटो प्री वेडिंग शूट सगळं झालं पद्धती झाली उलगवणी झाली हळद कढणी झाली आणि एका वर्षात झालं भांडा दोघांचा. ही म्हणजे मी येऊन घरात काम का करू तुझ्यापेक्षा 5,000 फक्त कमी तू पण कर तू पण भांडी घाल चल तू पण कर मी पण कमवते तू पण कमवतो. झालं फाटला गेलं वकिलाकडे झाला घटस्फोट आणि मग पुढं मी माझं बघून घेईन तू तुझं बघून घेईन आणि लास्टला कळतं हे गुडघं दुखायचं आलं बिट्या झाल्या डायबिटीस झालं पोटात दुखायला लागलं पाठीत नाही आगले माझा येडा वाकडा होता माझा होता. आणि तेव्हा आठवण होते म्हणून पोरीने सांगतो आणि पोऱ्यात तुम्हाला पण सांगतो जेवढं शक्य होईल घटस्फोट करून घ्यायचा. आपल्या आई वडिलांनी किती घेता नाही एकमेकावर आयुष्यभर ती वैतागच झाली. म्हातारा असा करतो म्हातारा तसा करतो म्हातारी कशी करते पण जरा काय त्याला दुखून दे त्रास होऊन दे लगेच फोन करणार लेकीला का म्हातारा कसाच करतो बोल जरा डॉक्टरकडे घेऊन जा. अरे हे प्रेम आहे. आमच्या आईशी अवसर कधी व्हॅलेंटाईन डे साजरा केला आमच्या आईशी अवसर एकमेकाला आईला बी बोलले कधीच काय नाही बोलले पण संसार शेवटपर्यंत नाही खाणार फक्त मॅगी 10 रुपयाची स्टेटसला हॅव्हिंग मॅगी विथ माय हॅपीज हे असलं काय होता सगळ्या शोक झाला सगळा दिखावा
तर मंगळाष्टमीचा झालेला आहे, यंदा 10 मंगळाष्टक म्हणलेला एक फरमाईश आलेली आहे. लोक म्हणतील आम्हाला काय काय ऐकतो, लोकांच्या मागणी आहे. हे परानो तुमच्या आयडिया बोलू आला क्षण सुवर्ण योग तुझिया भाळीचिया प्रार्थना देवा जपुनिया अंतरी हा सोहळा देखणा सोन्याचा दिनाज हा उगवला सुखावतो लोचना लाभो सौख्य तुम्हास हे उभयता कोर्या सदा मंगलम शिवनगर चला जेवाय चला पंक्ती आली गोवांचा प्रश्न आहे कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नसून सूर्यनारायणाशी लग्न केलं? शाहीर या खंडाळेश्वराच्या ह्या भूमीमध्ये, या कालकाईच्या नवलाईच्या भूमीमध्ये मी तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. फक्त एवढंच आहे, साधारण घराण्यातले तुम्ही आहेत. यंदा बापू भानुदास घराण्यातले 2 प्रश्न आम्ही फोडले. गेल्या वर्षी तुमच्या घराण्याचा संदीप मोरेंचा पडला आणि आज साधारण घराण्याच्या प्रश्नाला आम्ही हात घालतोय. दादा माऊली सुतावरनं स्वर्ग गाठायचा असतो, सुतावरनं भाताची परीक्षा. एक जर यांना काय सुटलं तर तुम्हाला गळ्याची शपथ खरं बोलायचं. तर तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. जे थांबके बैठे घ्या, देवाची कृपा होऊन द्या आणि खंडाळेश्वर पाहून द्या आणि प्रश्न फुटून दे. तर बुवा कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं? त्या संत सद्गुरूंचं नाव काय? तर राजेश बुवा काय झालं? कुंकू गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीचा म्हणजे एका वर्षाच्या 12 मकर संक्रांती यांचं व्रत केलं. त्यावेळी त्यांनी भगवान सूर्यनारायणाला म्हणजे आपला पती मानून स्वतः साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं. आणि त्यांचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर, म्हणजे त्यांना जांभेकर महाराज असे म्हणतात. आणि ज्याप्रमाणे तुमची जी अट आहे की माझं जे उत्तर आहे त्याचं ग्रंथाचं नाव तेच आहे आणि माझ्याकडे आज ग्रंथ तो नाही आहे, उद्या तुम्हाला दाखवेल मुंबईत, तो ग्रंथाचं पण नाव तेच आहे. ग्रंथाचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर अर्थात जांभेकर महाराज. आणि तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर तेच आहे, श्री रामकृष्ण महाराज जांभेकर महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. माझा प्रश्न असा आहे की हा जो आमचा शेतकरी आहे, बळीराजा आहे, हा शेतात जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेला आकडी कोणती आहे तोपर्यंत त्याच्यावर कुठलंच विघ्न अरिष्ट त्याच्या ह्या इष्टकीवरती कुठलंच संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिले एवढं सांगायचं. आणि आज आयोजकांचा देखील प्रश्न आहे. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा दुष्ट नाग राहत होता, त्यामुळे डोहातील पाणी विषारी बनले होते. चैत्र वैशाख महिना असल्यामुळे गाई व गोपाळ तहानेने व्याकुळ झाले होते व ते यमुनेच्या प्रवाहाकडे पाणी पिण्यास धावले. पाणी पितात सर्व गोपाळ सर्व गायी बेतप्राण होऊन पडल्या. थोड्या वेळाने वेणू वाजवत श्रीकृष्णाच्या ठिकाणी आला. तो देखावा पाहता श्रीकृष्णाने कृपादृष्टीने अवलोकन केले. त्याचबरोबर सर्व गायी गोपाळ निद्रिस्ताप्रमाणे उठले. श्रीकृष्णाने त्यावेळी मनात विचार केला की या डोहातून कालियाला घालवून दिले पाहिजे. असा मनात विचार करून यमुनेत उडी घातली. कालिया नागाच्या मस्तकावर पाय देऊन डाव्या हातात त्याची शेपटी धरून चित्र तांडव नृत्य केले. ते किती प्रकारचे होते, त्या नृत्याचे नाव काय आणि श्रीकृष्णाचं वय किती? तर बुवा मंडळी त्याचं नाव आहे 6 नृत्य केली, 6 नाच केले. त्याचं नाव आहे रसतांडव, पादप्रहर तांडव म्हणजे चित्रतांडव, भ्रमर तांडव, लीला तांडव, कलह तांडव आणि शांत अथवा विजयनंद तांडव. आणि त्यावेळेला कृष्णाचं वय होतं 5 ते 7 वर्षाच्या आसपास होतं. एकंदर काही ग्रंथ सांगतात 6 आणि काही सांगतात 5 ते 7. हे तुमचं उत्तर आहे. आणि कोण जातोय आणि पुढचं
सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान अहो सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान संदीप धनावडे कोठेवाडी या गोष्टीबद्दल पारितोषिक मिळालं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी बारी ठेवतोय टाइम झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित थोडासा गारटलेला आहे तर गोवाला दुसऱ्या वर्गाला शुभेच्छा देतो आणि बारीला थांबवतो लवकर देतो गोवाच्या मार्गावर मी येईन ज्याप्रमाणे गोवा बारी करतो त्याप्रमाणे मी येईन. धन्यवाद.